कधी कधी माणसाची अनैतिक इच्छा त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरते. एक रिक्षावाला जो व्याजाने पण पैसे द्यायचा. ही घटना आहे हसनपूरची, जिथे एका 70 वर्षाच्या माणसाचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाले. त्यातून घाण वास येत होता. त्याचा परिणाम आसपासच्या लोकांना होऊ लागला होता. नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. या घटनेत माणसाची शारीरिक इच्छा त्याला अंतिम क्षणाला कशी मृत्यूच्या जवळ घेऊन जाते. अमरोहाच्या हसनपूरमध्ये 27 एप्रिलला एक घटना घडली. रिक्षावाला हनीफ बरोबर जे घडले ते पाहून सगळ्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. झाले असे की एक शमशेर नावाचा तरुण हनीफजवळ व्याजाने पैसे मागायला जातो. तो त्याच्याकडे 25,000 रुपये मागतो आणि त्याबद्दल त्याची गाडी आणि काही सामान गहाण ठेवतो. हनीफ त्याला विचारतो, जर तू माझे पैसे परत नाही दिले तर मला काय देशील? तर तो म्हणतो, मी तुम्हाला मागेल ते देईन. त्यावेळी तिथे त्याची बायको पण बरोबर असते. आणि पुढे तो म्हणतो, मी तुमचे पैसे वेळेच्या आधीच देईन. हनीफ तिथून निघून जातो. शमशेरला दिवसाला 250 असे 25,000 द्यायचे होते आणि त्याबद्दल त्याने बाईक आणि काही सामान ताब्यात घेतले. पण हनीफने त्या दिवशी तिच्या बायकोला बघितले होते आणि तेव्हापासून त्याच्या मनात वासना जागृत होऊ लागल्या होत्या. हनीफला दिवसरात्र फक्त त्याच्या बायकोचे स्वप्न येत होते. त्याच्या डोक्यात एकच विषय होता, काही करून त्याच्या बायकोला आपल्या जाळ्यात कसे ओढायचे. त्याला काही करून त्याची वासना भागवायची होती. तो शमशेरला सारखा फोन करू लागला. पत्नीला घेऊन ये असे वारंवार बोलू लागला. एक दिवस हनीफने त्याला कॉल करून, तू माझ्या घरी ये, आपण यातून काहीतरी मार्ग काढूया, जेणेकरून तुलाही पैसे द्यायला लागणार नाही आणि माझीही इच्छा पूर्ण होईल. हे ऐकून शमशेर लगेच आपल्या पत्नीला बरोबर हनीफच्या घरी गेला. त्याच्या मनात हेच होते, कसेही करून आपण आपले कर्ज फेडू, ही याची रोजची कटकट दूर होईल. तिथे गेल्यावर हनीफ त्याला म्हणतो, आपल्या पत्नीला बाहेर थांबव आणि आत ये. आपण यावर काही मार्ग काढू. तुला पैसे पण द्यायला लागणार नाही आणि तुझी गाडी आणि सामानही परत घेऊन जा. शमशेरला ही ऑफर ऐकून खूप आनंद झाला. आत गेल्यानंतर त्यांच्यात अर्धा तास काही बोलणे होते. त्यानंतर तो बाहेर जातो. त्याची पत्नी त्याला विचारते, काय झाले? तो तिलाही आत घेऊन जातो आणि काही वेळाने ते दोघेही बाहेर येतात आणि ठरल्याप्रमाणे तो तिची मोटरसायकल आणि सामान घेऊन तेथून निघून जातो. आता प्रश्न हा आहे, नक्की आत काय झाले आणि हनीफची काय ऑफर होती? ती शमशेरने मान्य केली का? 3 ते 4 दिवस निघून जातात. हनीफच्या घरातून घाण वास येत असतो. त्याच्या आसपासच्या लोकांना शंका येते. ते त्याच्या घरी जातात तर दरवाजा बंद असतो. खिडकीतून आत खूपच वास यायला लागतो. आसपासचे लोक पोलिसांना बोलवतात. पोलीस तेथे येतात आणि तो दरवाजा तोडतात. बघतात तर काय, तेथे हनीफचा मृतदेह एका बॉक्समध्ये कुलूप लावून बेडच्या खाली ठेवलेला असतो. पोलीस लगेच तेथील CCTV कॅमेरे चेक करतात आणि त्यांना शमशेर आणि त्याच्या बायकोवर शंका येते. ते त्यांना बोलावून घेतात आणि पोलिसांसमोर ते दोघे आपला गुन्हा कबूल करतात. शमशेर झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगतो. आत गेल्यानंतर त्याने मला सांगितले, तू तुझी बायको माझ्याजवळ 1 महिन्यासाठी गहाण ठेव. त्या बदल्यावर मी तुला सर्व कर्ज माफ करतो, तुझी गाडी पण परत देतो आणि तसे पण तुझी कर्जाची रक्कम एवढी झाली आहे की तू ती परत करू शकत नाही. आणि गाडी आणि सामान देऊनही किंमत वसूल होत नाही. हे ऐकून शमशेरचा BP वाढतो.
तो त्याचा राग अनावर होतो. तो माझ्या बायकोबद्दल असा कसा बोलला? हा 60 वर्षाचा म्हातारा असा कसा माझ्या बायकोवर घाण नजरेने बघू शकतो? जवळच असलेला मफलर त्याने घेतला आणि त्याचा गळा दाबून त्याला ठार केले. त्याला ओरडायला सुद्धा दिले नाही. नंतर तो बाहेर गेला. त्याच्या पत्नीला बोलवले. बेडखालील बॉक्स काढला. त्यात त्याची बॉडी ठेवली. त्या बॉक्सला कुलूप लावला आणि दोघेजण आपली गाडी आणि सामान घेऊन पळून गेले. झालेल्या प्रकारावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातून आपल्याला काय समजते तर अतिवासना करू नये, नाहीतर अतिवासनेचा अंत हा कधीही चांगला नसतो. तर अतिवासनेबद्दल आपले मत काय आहे हे कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.